नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, परत एकदा तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे तुमच्याच डिजिटल युट्यूब प्लॅटफॉर्मवर साकार एज्युकेशन वेअर द ड्रीम्स कम. मिक्सचर एलिगेशन मेन्स लेवल सेकंड. जसं की तुम्ही बघताय, आपण याच्या अगोदरचे जे काही चॅप्टर्स आहेत अरिथमॅटिक्सचे, सेशन आपला चाललाय अरिथमॅटिक्सचा, त्याचे सेशन्स आपण वन बाय वन या ठिकाणी युट्यूबला कंडक्ट केलेले आहेत. युट्यूबला आपण आपले जे व्हिडिओज आहेत ते ऑलरेडी अपलोड केलेले आहेत आणि त्याचा खूप चांगला प्रतिसाद विद्यार्थ्यांच्या बाजूने या ठिकाणी आलेला आहे. खूप चांगले रिस्पॉन्सेस, फीडबॅक्स विद्यार्थ्यांचे या ठिकाणी आहेत. जसं की आपलं सेशन मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलं होतं की मी मिक्सचर एलिगेशनचा सेकंड पार्ट मेन्स लेवलचा घेऊन परत तुम्हाला या ठिकाणी भेटणार आहे. तर तोच पार्ट घेऊन मी आज परत एकदा तुमच्या समोर या ठिकाणी आपल्या युट्यूब आणि डिजिटल प्लॅटफॉर्मवर परत एकदा आलोय. आजचं आपलं जे सेशन असणार आहे, आजचं आपलं सेशन ते मागचं जे मिक्सचर एलिगेशनचं मेन्स लेवलचं सेशन होतं त्याच्या पुढची एक स्टेप असणार आहे. म्हणजे ते क्वेश्चन जर समजा तुम्हाला 80% डिफिकल्ट वाटत असतील, तर आजचे जे प्रश्न आहेत ते थोडेसे आपल्याला 100% जे की प्युअरली डिझाईन फॉर मेन्स लेवल फॉर ऑफिसर लेवल, हे जे क्वेश्चन्स आहेत ते काही क्वेश्चन्स, काही सॅम्पल्स आपण आज या ठिकाणी बघणार आहोत. आणि होप सो की ते क्वेश्चन्स बघितल्याच्या नंतर, त्या कन्सेप्ट बघितल्याच्या नंतर, त्याच्यातून जो अल्टिमेटम किंवा जो एक आपल्याला बेनिफिट जो मिळणार आहे, तो बेनिफिट नक्कीच खूप चांगला असेल. हे लेक्चर्स, मेन्स लेवलचे लेक्चर्स अपलोड करण्याचा मागचा माझा जो मेन अजेंडा आहे, माझा जे मेन ऑब्जेक्ट आहे, ते ऑब्जेक्ट असं आहे की आपले विद्यार्थी प्री पास केल्याच्या नंतर जेव्हा मेन्सला जातात, मेन्सला गेल्याच्या नंतर तिथं माझा कुठलाही विद्यार्थी मॅथमॅटिक्समध्ये कुठल्याही प्रकारच्या प्रश्नामध्ये मेन्स लेवलच्या अडता कामा नये, हे माझं पहिलं आणि प्राईम व्हॉट वी कॅन से दॅट द ऑब्जेक्ट बिहाइंड दिस मेन्स लेवल व्हिडिओज विच आय एम यूज टू अपलोड ऑन अवर डिजिटल युट्यूब प्लॅटफॉर्म साकार एज्युकेशन. तो कुठल्याही प्रकारचा वेळ वाया न घालवता, कुठल्याही प्रकारचे व्हिडिओची लेंथ जास्त न करता, आपण आजचं जे सेशन आहे आपलं, ते सेशन आहे मिक्सचर एलिगेशन मेन्स लेवल सेकंड पार्ट. हा पार्ट जो आहे, हा पार्ट घेऊन मी आज तुमच्या समोर, जसं की मी ऑलरेडी सांगितलं, आलोय. खूप क्वालिटी क्वेश्चन्स आजचे आहेत. बघा, क्वेश्चन सॉल्व्ह करत असताना बऱ्याचदा किंवा बहुधा बऱ्याच ठिकाणी तुम्हाला असं वाटेल की इट इज क्वाईट लेंथी, बट जस्ट रिमेंबर वन थिंग, की जो क्वेश्चन तुम्हाला डिफिकल्ट वाटतोय, जो क्वेश्चन तुम्हाला लेंथी वाटतोय, जो असं वाटतंय तुम्हाला की माझ्या बाजूने सॉल्व्ह करायला वेळ लागतोय, समजून घ्यायचा तो प्रश्न पीओ लेवल्समध्ये आपल्याला मेन्स लेवलला आपल्याला 2 मार्कला विचारला जाणारा तो क्वेश्चन आहे. ते क्वेश्चन्स मी आज प्रोबेबली या ठिकाणी कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहे, जे आपल्याला आयबीपीएस पीओ आणि एसबीआय पीओ मेन्समध्ये ऑफिसर लेवलच्या 2-2 मार्क्ससाठी विचारले जातात, ते क्वेश्चन्स आहेत. तर बघा, जेव्हा मेन्स लेवलचे क्वेश्चन्स येतात, तेव्हा आता सध्या जे क्वेश्चन्स डिझाईन करण्यात आलेले आहेत, त्या डिझाईन केलेल्या क्वेश्चन्समध्ये बहुधा बऱ्याच ठिकाणी आपल्याला ट्रेडिशनल पार्ट जो आहे, तो ट्रेडिशनल पार्ट पण या ठिकाणी यूज करावा लागतो. काही ठिकाणी इक्वेशन्स तयार करावे लागतात. इक्वेशन तयार करून तो प्रश्न कसा सॉल्व्ह करता येईल, आणि बाय द वे काही शॉर्टकट्स त्या ठिकाणी जर असतील, तर ते प्रश्न त्या शॉर्टकटने कसे सॉल्व्ह केले जातील, याचा एक ओव्हरऑल रिव्ह्यू आपल्याला आजच्या या व्हिडिओमध्ये या ठिकाणी मिळणार आहे. सो माय डिअर स्टुडंट्स, व्हिडिओ जो आहे तो काळजीपूर्वक बघायचा आहे. मी कधीच तुम्हाला म्हणत नाही, पण व्हिडिओजला आपल्या या लाईक आणि कमेंट्स करायचे आहेत ऑब्व्हियसली. आणि आपलं जर चॅनल तुम्ही अजून सबस्क्राईब केलेलं नसेल, तर ते चॅनल सबस्क्राईब करा. नोटिफिकेशन बेल आयकॉनला जो आहे त्याला क्लिक करा, म्हणजे इथून पुढचे जे काही क्वालिटी व्हिडिओज जे आपल्या युट्यूब प्लॅटफॉर्मवर किंवा साकार एज्युकेशनच्या युट्यूब चॅनलला जे अपलोड होणार आहेत, ते व्हिडिओज तुमच्यापर्यंत आरामात पोहोचतील. ओके, चलो, विदाउट वेस्टिंग अ सिंगल मिनिट, वी आर गोइंग टू स्टार्ट अवर क्वेश्चन्स वन बाय वन. बघा, पहिला क्वेश्चन मेन्स लेवलचे क्वेश्चन्स आहे, 2-2 मार्क्ससाठी विचारले जाणारे क्वेश्चन्स आहे. सो ऑब्व्हियसली क्वेश्चनचा फॉर्मॅट किंवा क्वेश्चनची लेंथ जी आहे, ती लेंथ पण या ठिकाणी थोडीशी मोठी असेल, थोडीशी जास्त असेल. ओके, क्वेश्चन नंबर फर्स्ट इज देअर. वन टेस्ट ट्यूब कंटेन सम ऍसिड. एक टेस्ट ट्यूब आहे, त्याच्यामध्ये ऍसिड आणि एक पहिली जी ट्यूब आहे त्याच्यामध्ये ऍसिड आहे, आणि ऑब्व्हियसली द अनदर टेस्ट ट्यूब कंटेन अन इक्वल क्वांटिटी ऑफ वॉटर. To prepare a solution of 20 liter of the acid is poured into the second test tube, and then 2/3 of the so formed solution is taken out from the second test tube, poured into the first test tube obviously. Then if the fluid in the first test tube is 4 times that in the second, what quantity of the water was initially in the test tube? बघा, हा जो क्वेश्चन आहे ना, हा क्वेश्चन आपल्याला विचारला गेलेला आहे 2 मार्कला. माय डिअर स्टुडंट, हा 2 मार्कचा क्वेश्चन आहे, हा 1 मार्कचा क्वेश्चन नाहीये. आता हा 2 मार्कचा प्रश्न जर आपण सॉल्व्ह करत असेल, आपल्याला याला 1 ते 2 मिनिटं जरी लागले, एवढा वेळ तुम्ही लागू देणार नाही, पण जरी तुम्हाला लागले इंडिव्हिज्युअली, तरी नो प्रॉब्लेम, काहीच अडचण नाहीये. तुम्ही खूप चांगल्या प्रकारे या ठिकाणी ते प्रश्न जे आहेत ते सॉल्व्ह करताय, एवढं लक्षात ठेवायचं.
चला, आता क्वेश्चनचं जे आन्सर आहे ते आन्सर काढत असताना आपल्याला जे प्रश्नामध्ये मी जसं युजली तुम्हाला म्हणतो की अरिथमेटिकचे प्रॉब्लेम जेव्हा आपण सॉल्व्ह करतो आणि त्याच्यातल्या त्याच्यात जर मेन्स लेवलचे प्रश्न ते जर असतील तर ते सॉल्व्ह करत असताना प्रश्नामध्ये नेमकं काय दिलंय आणि काय विचारलंय या दोन गोष्टी आपल्याला लक्षात ठेवायच्या आहेत. बघा, पहिली टेस्ट ट्यूब आहे. आता त्यांनी सर्वात पहिले महत्वाचं काय सांगितलंय की जी फर्स्ट ट्यूब आहे, फर्स्ट ट्यूब आणि सेकंड ट्यूब त्याच्यामध्ये, सॉरी सेकंड ट्यूब त्याच्यामध्ये जी क्वांटिटी आहे ना ऍसिड आणि वॉटरची, ती सारखी आहे. ती क्वांटिटी मी एक्स पकडली. कारण ते सुरुवातीला सांगितलंय त्याने की वन टेस्ट ट्यूब कंटेन सम ऍसिड अँड अनदर टेस्ट ट्यूब कंटेन इक्वल क्वांटिटी ऑफ द वॉटर असं म्हटलेलं आहे. म्हणजे मी दोन्ही ठिकाणी त्याला एक्स या ठिकाणी म्हणणार. आता काय केलंय, त्यांना एक सोल्युशन प्रिपेअर करायचं होतं. ते सोल्युशन प्रिपेअर करण्यासाठी त्यांनी पहिल्या क्वांटिटीमधून 20 लिटर काढलं. बघा मी काय या ठिकाणी पुट करतोय की ह्या एक्स मधून 20 मायनस केलंय त्यांनी. पहिल्या पार्ट मधून 20 मायनस केलं आणि ते सेकंड पार्ट मध्ये जेव्हा ऍड करणार आहे तो, तर ऑब्व्हियसली सेकंड पार्ट मला या ठिकाणी काय मिळणार, तो मिळणार एक्स प्लस 20. बघा, टेस्ट मध्ये ऍसिड काढलं आणि वॉटर मध्ये ऍड केलं म्हणून ऍसिड मधून काय झालंय, टोटल ऍसिड मधून ते एक्स मायनस 20 झालंय. पण जो सेकंड ऍसिड आहे त्या सेकंड ऍसिड मध्ये तो एक्स प्लस 20 झालाय. ओके, इथपर्यंत आपण आलोय. टू प्रिपेअर अ सोल्युशन ऑफ 20 लिटर ओके ऑफ द ऍसिड पोर्ड इन टू द सेकंड टेस्ट ट्यूब. इथपर्यंत आपण आता ऑलरेडी पोहोचलेलो आहे. देन 2/3 ऑफ द सेकंड फॉर्म सोल्युशन. आता जे सोल्युशन इथं फॉर्म झालंय कुठलं झालंय, एक्स प्लस 20 याच्या 2/3 ऑफ एक्स प्लस 20 आपल्याला काय करायचंय, टेकन आउट फ्रॉम द सेकंड ट्यूब अँड प्युअर टू द फर्स्ट. आता त्या फर्स्ट मध्ये आपल्याला ऍड करायचंय, याला म्हणायचं प्लस 2/3 कोणाच्या, ऑब्विसली एक्स प्लस 20च्या. बघा इक्वेशन कशा प्रकारे या ठिकाणी तयार होते. तर हे असं केल्याच्या नंतर सेकंड टेस्ट ट्यूब पोर्ड टू द फर्स्ट, द इफ द फ्लुइड इन द फर्स्ट, मतलब हे जे फर्स्ट वाला पार्ट आहे टेस्ट ट्यूब इज 4 टाइम्स दॅट द सेकंड. आता 4 टाइम्स दॅट ऑफ द सेकंड. आता मला एक सांगायचं, सेकंड जे आता इथं आहे, सेकंड जे आहे सेकंडच्या 1/3 सॉरी 2/3 गेले, म्हणजे आता किती राहिले, 1/3 राहिले. 1/3 कोणाच्या, ऑब्विसली एक्स प्लस 20च्या 1/3 त्याच्या 4 टाइम आहे. म्हणजे याला सिम्पली आपल्याला या ठिकाणी काय म्हणायचंय, याला म्हणायचंय 4 टाइम ऑफ 1/3 ऑफ व्हॉट, एक्स प्लस 20च्या. अशा प्रकारे एक छोटस इक्वेशन या ठिकाणी तयार झालेलं आहे. बघा रेकॉर्डेड लेक्चर आहे, 2 मार्कचा क्वेश्चन आहे. मेन्स लेवलला विचारला, IBPS PO आणि SBI PO ला विचारला गेलेला हा क्वेश्चन आहे. त्याच्यामुळे नक्कीच या प्रश्नाला थोडासा वेळ आपल्याला या ठिकाणी लागेल. जशा जशा पद्धतीने स्टेटमेंट दिलेले आहेत तशा पद्धतीने मी त्यांना पुट केलंय. त्यांनी सुरुवातीला, मी परत एकदा या ठिकाणी रिपीट करतो, जे इक्वेशन मी या ठिकाणी तयार केलंय ते इक्वेशन मी परत एकदा कशा प्रकारे रिपीट करतो. बघा, सोल्युशन तयार करताना मी पहिल्या टेस्ट मधून, पहिल्या ऍसिड मधून किंवा जो ट्यूब आहे टेस्ट ट्यूब आहे त्याच्यातून 20 लिटर वजा केलं म्हणून इथे एक्स मायनस 20 झाला होता. आणि सेकंड मध्ये ऍड केलं होतं म्हणून तो एक्स प्लस 20 झाला होता. ओके, चलो नो प्रॉब्लेम. मग आता या ठिकाणी काय दिले त्यांनी आपल्याला, इथं पुढे त्यांनी काय सांगितलंय की नंतर सेकंड केसमध्ये 2/3 ऑफ द सो फॉर्म सोल्युशन. तर सो फॉर्म सोल्युशन किती होतं, एक्स प्लस 20 मधून 2/3 काढलं आणि ते फर्स्ट मध्ये ऍड केलं म्हणून मी इथं म्हणले प्लस 2/3 ऑफ एक्स प्लस 20 हा इक्वल टू पार्ट झालाय. त्यांनी अल्टिमेटली सांगितलंय इथून की इफ द फ्लुइड इन द फर्स्ट टेस्ट ट्यूब इज 4 टाइम्स दॅट ऑफ द सेकंड. मतलब आता बघा, त्यावेळेसचा जो पार्ट होता एक्स प्लस 20च्या 2/3 गेलाय म्हणजे 1/3 राहिलाय, तर तो 4 टाइम झालाय. 4 टाइम ऑफ 1/3 ऑफ एक्स प्लस 20. बघा, 4 टाइम ऑफ एक्स प्लस 1/3 ऑफ एक्स प्लस 20. मी जेव्हा याला सॉल्व्ह करणार आहे, याला सॉल्व्ह करत असताना बघा सिम्पली इथं मला मिळणार आहे एक्स मायनस 20 प्लस इट इज ट्वाईस एक्स प्लस 40 अपॉन 3 या ठिकाणी मला घ्यायचं आहे. त्याच्यानंतर इथं मिळेल मला 4x प्लस 80 अपॉन 3. सिम्पली बघा, 3 इज गोइंग टू बी कॅन्सल. नंतर करूयात आपण. याला पहिले काय करायचंय, 3x म्हणजे इट विल बी 3x मायनस 20 3 60 ओके प्लस 2x प्लस 40 या ठिकाणी आपल्याला मिळालं. आणि इथं आपल्याला मिळतंय 4x प्लस 80. बघा हे 3 मी या ठिकाणी कट करून टाकले. 3x, आता इथं बघा 3x मधून जर 2x गेले किंवा 3x आणि 2x किती होतात, सॉरी 5x होतात. -60 मधून जेव्हा +40 जातात तेव्हा इथं -20 मला मिळाले इक्वल टू 4x प्लस 80 या ठिकाणी आपल्याला मिळतात. बघा सिम्पली 5x हा 4x इकडून वजा झाला, हा झाला 4x इक्वल टू 80 होता. हा -20 इकडे जाऊन जर +20 होत असेल तर ऑब्व्हियसली एक्स ची व्हॅल्यू मला या ठिकाणी मिळालेली आहे 100. म्हणजे जी क्वांटिटी होती ती क्वांटिटी होती 100 लिटरची. ऑप्शन नंबर डी माझं उत्तर आहे. बघा रेकॉर्डेड लेक्चर आहे, रेकॉर्डेड लेक्चर आहे त्याच्यामुळे. आणि लक्षात घ्या की प्रश्न जो आहे, प्रश्न हा 2 मार्क्सचा आहे. त्याच्यामुळे आपल्याला वेळ या ठिकाणी लागेल. आणि खूप सोप्या पद्धतीने असं एक छोटंसं इक्वेशन, फक्त जस्ट रिमेंबर वन थिंग की प्रश्नामध्ये नेमकं काय दिलंय आणि काय विचारलंय, ह्या 2 गोष्टी जर माझ्या लक्षात आल्या तर खूपच छान. ओके सर, हा झाला ऍक्च्युअल वे.
या ऍक्च्युअल वेतून मला या ठिकाणी प्रश्नाचं उत्तर 100% मिळणार. ओके, ते मला मिळालंय. दॅट इज इन फ्रंट ऑफ यू. मी कशा पद्धतीने इक्वेशन फॉर्म केलंय, कशा पद्धतीने ते तयार केलंय, त्याला कसं पुट केलंय, हे मी ऑलरेडी 2दा सांगितलंय. आणि रेकॉर्डेड लेक्चर असल्यामुळे तुम्ही त्याला 1000दा रिवाइंड करून बघू शकता की मी इक्वेशन कसं फॉर्म केलंय. ओके, तर आता काय करूयात आपण, मला प्रश्न असा नाही सॉल्व्ह करायचा आहे. तर मला याला एखादा दुसरा ऑप्शन आहे का? तर याला दुसरा जो ऑप्शन आहे तो आहे की हा प्रश्न आपण ऑप्शन थ्रू खूप सोप्या पद्धतीने सॉल्व्ह करू शकतो. बघा, ऑप्शन थ्रू जसं मी तुम्हाला युजली म्हणतो की IBPS और एनी ऑफ दी रिक्रुटमेंट एजन्सी नेव्हर बीन आस्क यू की तुम्ही प्रश्न कसा सॉल्व्ह केलाय. द अल्टिमेटम इज व्हॉट, की तुम्ही प्रश्न सॉल्व्ह केलाय आणि त्याचं उत्तर जे ऑप्शन तुम्ही क्लिक केलंय ते करेक्ट आहे, तुम्हाला इक्वल मार्क त्या ठिकाणी मिळणार. नो बडी विल आस्क यू की हाऊ यू सॉल्व्ह द क्वेश्चन. सो इन दॅट केस मी बऱ्याचदा सांगितलं की असे क्वेश्चन जे आपल्याला ट्रेडिशनली किंवा बाय द वे कुठली शॉर्टकट मेथड आपल्याला जर इक्वेशन फॉर्मॅटमध्ये मिळत नसेल, तर मग तो प्रश्न सॉल्व्ह कसा करायचा. लेट्स हॅव अ लुक की तो प्रश्न आपल्याला कसा सॉल्व्ह करायचा. मी याला इरेज करतो. ओके, फाईन. आता हाच प्रश्न मला करायचा आहे ऑप्शन थ्रू. आता ऑप्शन थ्रू सॉल्व्ह करत असताना लक्षात घ्या, आपल्याला दोन्ही क्वांटिटी ज्या आहेत त्या सेम आहेत. आता ऑप्शन थ्रू जात असताना आपलं लॉजिक खूप जास्त स्ट्रॉंग असणं गरजेचं आहे. बघा, फर्स्ट टेस्ट ट्यूब इक्वल टू सेकंड टेस्ट ट्यूब असं त्यांनी म्हणलेलं. दोघं सारखे आहेत. जर हा एक्स असेल तर हा एक्स आहे. आता बघा, कुठेही प्रश्नामध्ये उत्तर जे आहे हे आपल्याला इथं कुठेही पॉईंटमध्ये दिलेलं नाही. म्हणजे आपल्याला काय लक्षात घ्यायचंय की आकडे हे परफेक्ट असले पाहिजे. तर आपण ऑप्शन एलिमिनेट कसे करायचे ते बघा. बघा, जर मी इथं 80 घेतला आणि इथं 80 घेतला, याच्यातला 20 काढून जेव्हा इथं 60 राहील आणि ज्याच्यातला 20 काढून जेव्हा इथं टाकेल तेव्हा तो 100 होईल. मला सांगा 100च्या 2/3 काढता येईल का? 2/3 बघा, इथं त्यांनी म्हणलंय की 2/3 म्हणलंय, 2/3 ऑफ द सो फॉर्म सोल्युशन. 100च्या 2/3 काढले तर पॉईंटमध्ये येईल. म्हणजे आपलं अल्टिमेटम जे उत्तर आहे ते पॉईंटमध्ये यायला पाहिजे, जे आलेलं नाहीये. म्हणजे आपला पहिला जो ऑप्शन आहे तो झाला या ठिकाणी कॅन्सल. जर मी इथं 60 घेतला, सेकंड ऑप्शन आपण घेतो, हे सेकंड वाला ऑप्शन घेतोय 60-60, याच्यातले 20 काढून जर इथं टाकले तर हा 40 होणार आणि हा 80 होणार. माय डिअर स्टुडंट, 80च्या पण 2/3 आपल्याला काढता येत नाही. म्हणजे आपलं सेकंड ऑप्शन पण या ठिकाणी काय झालंय, कॅन्सल झालेलं आहे. त्याच्यानंतर 40 जर आपण घेतला, बघा पहिला पार्ट 40 घेतला, त्याच्यानंतर दुसरा जर 40 घेतला, याच्या 20 काढून जर इथं ऍड केले, याच्या 20 काढून तर 60 होतात. म्हणजे 60च्या 2/3 आपण काढू शकतो. तर हा एक ऑप्शन येण्याची पॉसिबिलिटी आहे. 100 आपण ऑलरेडी बघितलं येतच आहे. 120 बघा, इथं 120 घेतलं आणि इथं 120 घेतलं, याच्या 20% जर काढून 20 काढले, इथं युनिट जर टाकले 140 आणि 140 जर 2/3 केलं, तर कुठल्याही प्रकारे उत्तर आपल्याला मिळत नाही. म्हणजे 120 पण एलिमिनेट झाला. दिस इज कॉल्ड एज एलिमिनेशन ऑफ ऑप्शन. हे रिक्वायरमेंट, ही जे क्वेश्चन, हा जो पार्ट आहे, हा जो एलिमिनेशनचा पोर्शन आहे, सर आपल्याला कुठून कळणार. हा आपल्याला क्वेश्चन जो दिलाय त्या क्वेश्चन मधून कळणार. मग मी जर समजा इथं 40 घेतलं आणि इक्वल टू इथं 40 घेतलं, प्रश्नाची रिक्वायरमेंट नुसार याच्यातलं 20 काढलं, इथं टाकलं, म्हणजे इथं 60 झालंय. इथं आता किती राहिले, 20. आता त्यांनी काय सांगितलं की याच्या 2/3 काढायचंय. जेव्हा मी 60च्या 2/3 काढणार, बघा 3 दुनी 6, तर 20 दुनी किती होतात, 40. हे काढून मी इकडे ऍड करणार आहे. इकडे जर 40 गेले तर इकडे किती राहतात, आता 20 आणि 40 इकडे झाले 60 आणि इकडे झाले फक्त आणि फक्त 20. तर हा 60 या 20च्या 4 पट असला पाहिजे असं त्यांनी म्हटलंय. 4 टाइम्स. तो नाहीये, तो 3च टाइम आहे. 3 टाइम आहे, 3 टाइम. म्हणजे मी जो ऑप्शन सिलेक्ट केलाय हा 40 वाला, हा पण गलत आहे. म्हणजे अल्टिमेटली माझ्याजवळ कोण राहिलाय आता, 100 राहिलाय. इव्हन 100ला कसं कॅल्क्युलेट करायचं ते पण मी सांगतो. बघा, फर्स्ट टेस्ट ट्यूब आणि सेकंड टेस्ट ट्यूब मध्ये इथं 100 होता आणि इथं 100 होता. त्यांनी काय सांगितलं, याच्यातलं पहिल्यातलं 20 लिटर काढायचं आणि इकडे टाकायचं. चला, इकडे 80 झाला आणि इकडे तो 20 टाकलाय, म्हणून इकडची जी क्वांटिटी आहे ती आता 120 झाली. आपण इथपर्यंत पोहोचलोय आता. ओके, इथपर्यंत पोहोचलो. मग त्यांनी काय सांगितलंय, देन 2/3 ऑफ द सो फॉर्म सोल्युशन, याच्या 2/3 म्हणजे कोणाच्या, 120च्या जर मी 2/3 काढलं, बघा 3 चोक 12 आणि 40 दुनी किती होता, 80. हे काढायचं आणि सेकंड मध्ये फर्स्ट मध्ये ऍड करायचं. फर्स्ट मध्ये ऑलरेडी 80 आहे, त्याच्यात अजून 80 ऍड केलं आणि इकडे जर 120 मधून 80 गेले, तिकडे 40 उरतात. तर 40, 80 80 160 होतात आणि इकडे 40 होतात. त्यांनी अल्टिमेटली तेच सांगितलं की फर्स्ट हा 4 टाइम असला पाहिजे. बघा, 40च्या 4 टाइम जर केला आपण तर बरोबर 160 मिळतात. मी जो ऑप्शन सिलेक्ट केला, ऑप्शन नंबर डी, इट इज 100% 100 लिटर इज करेक्ट. बघा, याला म्हटलं जातं ऑप्शन ट्रू. कधी पण लक्षात ठेवायचं की आपल्याला प्रश्न इथं स्टेप्सला मार्क आपल्याला कुठल्याही प्रकारे मिळणार नाही. त्याच्यामुळे प्रत्येक वेळेस स्टेप्स घ्यायच्या, त्याच्यानंतर स्टेप बाय स्टेप सुंदर अक्षर काढायचं. याच्या रिक्वायरमेंट्स आपल्याला नाहीये. आपल्याला अल्टिमेटली जे आहे तिथं उत्तर मिळालं पाहिजे. ते कसंही मिळेल तरी तरी चालेल, पण उत्तर मिळालं पाहिजे, ही आपली मिनिमम रिक्वायरमेंट आहे. अशा प्रकारे हा 2 मार्कचा प्रश्न काही सेकंदात आपण ऑप्शन थ्रू या ठिकाणी सॉल्व्ह करू शकतो. ऍक्च्युअल फॉर्मॅट, ऍक्च्युअल वे, ऍक्च्युअल मेथड इज व्हॉट टू सॉल्व्ह दिस क्वेश्चन, ते मी ऑलरेडी तुम्हाला सांगितलेलं आहे. जे आपल्याला आवडलं ते आपण ठेवायचं, जे नाही आवडलं जस्ट कीप इट. चला, नेक्स्ट क्वेश्चन इज देअर.
चलो ओके फाईन. अ मिक्सचर कंटेन दिस इज अ वन काइंड ऑफ मॉडरेट लेवल क्वेश्चन. बघा हा थोडासा मॉडरेट लेवलचा क्वेश्चन आहे. तो हा क्वेश्चन आपण या ठिकाणी बघतोय. अ मिक्सचर ऑफ अ सर्टन क्वांटिटी ऑफ द मिल्क विथ 16 लिटर ऑफ द वॉटर. ओके चलो फाईन. whose worth rupees 3 per liter. If pure milk worth 7 rupees per liter, then how much milk is there in the mixture? आता बघा मिल्क जे आहे मिल्क आपल्याला दिलेलं नाहीये, सो ऑब्विसली मिल्कला मी या ठिकाणी कन्सिडर करणार एक्स. आणि वॉटर जे आहे माय डिअर स्टुडंट, वॉटरची क्वांटिटी मला ऑलरेडी दिलेली आहे 16 लिटर. इथपर्यंत आपल्याला काहीही अडचण नाही. पण एक लक्षात ठेवा, वॉटरची जी प्राइस आहे या केसमध्ये जर काहीही म्हणलेलं नसेल वॉटरच्या प्राइस बद्दल, जे युजली म्हणलेलं नसतं, तर वॉटरची प्राइस आपल्याला ऑलवेज 0 मानायची असते, हे लक्षात घ्या. म्हणजे जर आपल्याला जर दिला असेल हा एखाद्यानं बिस्लरीचं पाणी जर ऍड केलं असेल एखाद्या मिल्कमध्ये, मग त्या बिस्लरीच्या बॉटलची काहीतरी प्राइस जर त्यांनी सांगितली की मी 10 रुपये लिटरनं ती बिस्लरीची बॉटल घेतली आणि ती ऍड केली असेल, तर तिथं तशा केसमध्ये पाण्याला किंमत द्यायची आपल्याला. अदरवाईज जर कुठेही पाण्याच्या किमतीबद्दल जर मेन्शन केलेलं नसेल, सो सिम्पली इट इज diplomatically treated as की the value of water is zero in the mixture irrigation question. ओके फाईन. मग आता इथं काय सांगितलं त्यांनी की पहिल्या याच्यामध्ये 3 रुपये प्रति लिटरने, बघा 3 रुपये प्रति लिटरने एक्स लिटर मिल्क आणि प्लस 16 लिटर पाणी आहे, त्याचीच व्हॅल्यू आता ते इक्वल टू मध्ये आपल्याला घ्यायचं. त्याचीच व्हॅल्यू काय सांगितली त्यांनी की प्युअर मिल्कची जी क्वालिटी आहे ती 7 आहे. मग 7 आहे, किती लिटर मिल्क आहे आपल्याकडे एक्स आहे, प्लस 16 लिटर पाणी आहे, कितीची रेट आहे 0. मग इथं आपल्याला मिळतं 3x प्लस 16 × 3 = 48 इक्वल टू 7x, कारण 16 × 0 हा 0 मिळणार आहे आपल्याला. सो 48 इक्वल टू व्हॉट, इट इज 7x माइनस 3x. म्हणजे आपल्या लक्षात काय आलंय की 4x इक्वल टू अगर 48 है, सो x का वैल्यू मिला है 4 के 4, 4 दूनी 8. सो अल्टिमेटली द क्वांटिटी ऑफ द मिल्क इज सिम्पली 12 लिटर. ऑप्शन नंबर बी आपलं उत्तर या ठिकाणी असलं पाहिजे. अशा प्रकारे हा प्रश्न सॉल्व्ह करता येईल. दिस वॉज ऍक्च्युअली आय टोल्ड यू दॅट की दिस वॉज द मॉडरेट लेवल क्वेश्चन, जो आपल्याला क्लिनिकल लेवलच्या मेन्स पर्यंत विचारला जाऊ शकतो आणि ऑफिसर लेवलच्या प्री पर्यंत विचारला जाऊ शकतो. दॅट काइंड ऑफ क्वेश्चन वॉज दिस. ओके चला पुढचा क्वेश्चन आपण या ठिकाणी बघूयात. येस ओके. टू कंटेनर्स वे हॅव्हिंग क्वेश्चन अगेन 2 मार्क्सचा क्वेश्चन आपल्याला या ठिकाणी मिळालाय. परत एकदा बघा 2 मार्क्स क्वेश्चन, 2 मार्क्स क्वेश्चन आहे. आता मी ह्या चॅप्टरला हेडिंगच देताना 2 मार्क्स क्वेश्चन त्याच्याचमुळे दिलेली आहे, कारण जेन्युअनली हे क्वेश्चन जे आहेत हे IBPS पीओ मेन्स आणि SBI पीओ मेन्स ला विचारले गेलेले जे क्वेश्चन्स आहेत ते क्वेश्चन्स आपण या ठिकाणी डिस्कस करतोय. हे लक्षात घ्या, क्वालिटी क्वेश्चन्स आहेत. या क्वेश्चनला जर तुम्ही फॉलो केलं, हे क्वेश्चन जर तुम्ही ज्या मॅक्झिमम प्रॅक्टिस जर या अशा टाईपच्या प्रश्नांची केली, तर नक्कीच तुम्हाला मेन्सला येणाऱ्या अडचणी ज्या आहेत त्या या ठिकाणी मॅथमॅटिक्सच्या त्या नक्कीच कमी होतील. चला पहिलं कंटेनर आहे या ठिकाणी, मी पहिलं कंटेनर घेतो पी, ज्याच्यामध्ये A:2B:C 3 टाईपचे लिक्विड आहे, ज्यांचा रेशो माय डिअर स्टुडंट दिलाय 2:1:1. ओके फाईन. एक सेकंड कंटेनर आहे क्यूचं, त्याच्यामध्ये फक्त बी आणि सी टाईपचं लिक्विड आहे, ज्याचा रेशो दिलाय त्यांनी आपल्याला 3:2. आता लक्षात घ्या, पहिल्या कंटेनरचं दुसऱ्या कंटेनरशी कुठल्याही प्रकारचं रिलेशन या ठिकाणी दिलेलं नाहीये. पण त्यांनी एवढं सांगितलं, इफ बोथ द कंटेनर पी अँड क्यू, बघा पी आणि क्यू जर समजा आपण मिक्स केले एक्स मध्ये, बघा एक्स या कंटेनरमध्ये जर आपण मिक्स केले, तर तिथं A:B:C चा जो रेशो आहे असं काही म्हणलंय का? येस. poured into the third container shows the quantity of the ratio. Yes, त्या थर्ड मध्ये एबीसीचा जो रेशो येणार आहे तो येणार आहे 88:13:10. असा रेशो त्याच्यात जर येत असेल, तर त्यांनी विचारलंय फाइंड द क्वांटिटी ऑफ क्यू. या क्यूची जी टोटल क्वांटिटी आहे ती किती टक्क्याने कमी किंवा जास्त आहे, व्हॉट पर्सेंट लेस और मोर दॅन द क्वांटिटी ऑफ पी. प्रश्न असा आहे, प्रश्न तुमच्या खूप चांगल्या प्रकारे लक्षात आला असेल अशी अपेक्षा आहे. खूप छान पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन मध्ये मी त्याला इथं मिक्स तुमच्या समोर ठेवलंय की स्पेलिंग मध्ये किंवा प्रश्न समजण्यामध्ये दूर दूरपर्यंत काहीही अडचण होणार नाही. आता पी आणि क्यूचं एकमेकांमध्ये जरी दुसरं कुठल्याही प्रकारचं रिलेशन नसेल, तर इथं युनिट आपल्याला मानायचं आहे. यांचा जो युनिट आहे तो आपण मानूयात एक्स, आणि क्यूचा जो युनिट आपल्याला या ठिकाणी मानायचा आहे तो युनिट आपण मानायचा आहे वाय. म्हणजे इथं असं सिम्पली तुम्ही म्हणू शकता की ए मध्ये 2x:x:x ही क्वांटिटी आहे, आणि इथं 3y:2y ही क्वांटिटी आहे. ओके नो प्रॉब्लेम. आता इथं सिम्पली आपल्याला काय दिलं बघा त्यांनी, की 2x:2 हा पहिला वाला एक्स, त्याच्यामध्ये प्लस केलाय हा 3y. ओके, कारण बी क्यू मधून फक्त बी आणि सी झालाय, आणि त्याच्यानंतर जो लास्ट वाला पार्ट आहे तो दिलाय आपल्याला एक्स प्लस ट्वाईस वाय. अशा प्रकारे दिलाय. तर यांचा रेशो जेव्हा मिक्स होता तेव्हा हा दिलाय आपल्याला, तो दिला 8:13:10. ऑब्विसली 10. आता याच्यातून आपल्याला एक्स आणि वायची व्हॅल्यू काढायची. बघा 2x म्हणजे जर 8 होतात,
2x इक्वल टू जर 8 होता तर x ची व्हॅल्यू मला या ठिकाणी मिळाली 4. ही झाली x ची व्हॅल्यू. त्याच्यानंतर ही x ची व्हॅल्यू आपण या दिलेल्या सेकंड रेशो मध्ये जर पुट केली तर तुमच्या लक्षात या ठिकाणी येईल की जर मी असं म्हटलं की x प्लस थ्राईस वाय इक्वल टू जर 13 असेल तर x ची व्हॅल्यू मला माहिती ऑलरेडी किती आहे 4 प्लस 3y इक्वल टू जर 13 आहे तर या ठिकाणी माझ्या लक्षात आलं 3y इक्वल टू 13 मायनस जर मी 4 केलं तर 3y ची व्हॅल्यू मला मिळते 9. तर y ची व्हॅल्यू मला या ठिकाणी मिळाली 3. आता बघा आपल्याला कंपॅरिझन करायचंय. पहिल्याची जी व्हॅल्यू आहे आता x ची व्हॅल्यू 4 मिळाली आणि y ची व्हॅल्यू या ठिकाणी 3 मिळाली आपल्याला. तर पहिल्या p या कंटेनरमध्ये 2 एकास 1 म्हणजे 2x 3x 4x म्हणजे टोटल क्वांटिटी जी आहे ती 4x आहे. म्हणजे 4 गुणिले 4 म्हणजे पहिल्या कंटेनरचा पार्ट दिला आपल्याला क्वांटिटी दिली 16 लिटर आणि सेकंड मध्ये जो दिला आपल्याला 3y प्लस 2y इक्वल टू 5y. तर y ची व्हॅल्यू मला या ठिकाणी मिळालेली आहे 5y, y ची व्हॅल्यू मिळाली 3 म्हणजे 5 त्रिक 15. प्रश्न असा आहे की क्यू ची क्वांटिटी बघा क्यू ची क्वांटिटी 15 आहे आणि y ची किती आहे सॉरी क्यू ची क्वांटिटी 16 आहे, पी ची क्वांटिटी 16 आहे आणि y ची जी आहे ती 15 आहे. त्यांनी क्यू जो आहे क्यू या क्यू ची क्वांटिटी जी आपल्याला मिळालेली आहे किती मिळाली आहे 15 लिटर किती टक्क्याने कमी आहे कोणापेक्षा पी च्या क्वांटिटीपेक्षा म्हणजे 16 पेक्षा. तर 16 पेक्षा 15 हा 1 ने कमी आहे कोणापेक्षा 16 पेक्षा 1/16 याची जी व्हॅल्यू मिळते आपल्याला ती मिळते 6.25%. बघा फ्रॅक्शन तुम्ही जे आहे ते पाठ करून ठेवायचे नक्कीच केले असतील अशी अपेक्षा आहे. तो 6.25 असं उत्तर मला या ठिकाणी मिळाले. तुम्हाला जर 1/16 ची व्हॅल्यू जर काढता येत नसेल खूपच गरीब आहात की तुम्ही फ्रॅक्शन पाठ केलेले नाहीये तर सर 1/16 ची व्हॅल्यू कशी काढायची याला मल्टिप्लाय बाय 100 करा. म्हणजे इथं 100 बाय जर 16 तुम्ही काढलं तर तुम्हाला लक्षात येईल की इथं 25/4 होता ज्याची व्हॅल्यू मिळते आपल्याला 6.25. बट आय होप सो की इतक्या बेसिक लेवल पर्यंत जाण्याची गरज आपल्याला पडता कामा नये. हा 2 मार्क्सचा प्रश्न जो आपण या ठिकाणी बघितलाय खूप इझिली आणि खूप सोप्या पद्धतीने या कन्सेप्ट जर तुमच्या लक्षात राहिल्या या सर्व कन्सेप्ट तर खूप सोप्या पद्धतीने आपल्याला या इथं या प्रश्नाचं उत्तर काढता येतं ज्याचं उत्तर मिळालंय मला ऑप्शन नंबर सी 6.25%. ओके चला पुढे जाऊयात. नेक्स्ट क्वेश्चन इज देअर जी अगेन बघा दिस इज ऑल्सो द क्वेश्चन ऑफ मेन्स लेवल. हा जो मेन्स लेवलचा क्वेश्चन आहे हा आपल्याला इथं कशा प्रकारे सॉल्व्ह करता येतो ते आपण या ठिकाणी बघूयात. बघा इथं आन्सर कॅल्क्युलेट करत असताना बघा इट इज व्हेरी इझी टू फाइंड आउट 2 गॅलॉन ऑफ द मिक्सचर ऑफ द वॉटर ऑफ द स्पिरिट अँड वॉटर कंटेंट. ओके 2 गॅलॉन आपण काय केलंय मिक्सचर जे आहे ज्याच्यामध्ये वॉटर आणि स्पिरिटचं मिक्सचर आहे त्याच्यामध्ये पाण्याचं प्रमाण जे आहे त्यांनी दिले 15%. 15% पाणी आहे. ओके आता बघा एक गॅलॉन जस्ट लिव्ह द कन्सेप्ट ऑफ मॅथमॅटिक्स. त्याला आपल्याला इथं काय करायचंय ही जी गॅलॉन आहे दिलेली आपल्याला ही गॅलॉनची जी किंमत आहे या गॅलॉनची किंमत आपल्याला किती मानायची तर लक्षात ठेवा याला सरळ कॅल्क्युलेशन सोपे करण्यासाठी एक गॅलॉन आपण मानायची 100 लिटरची मानायची 100 लिटर. आता पहिले काय केलंय त्यांनी 2 गॅलॉन मिक्स केलंय बघा. मी तर खूप स्टेप बाय स्टेप तुम्हाला समजण्यासाठी मी लिहितोय की 2 गॅलॉनची जी टोटल क्वांटिटी आहे ती टोटल क्वांटिटी दिली मला 200 लिटर कारण एकाची जर 100 आहे तर 2ची किती झालेली आहे 200. त्याच्यापैकी 15% वॉटर आहे बघा दिस इज द वॉटर अँड ऑब्विसली इन द सेकंड पार्ट देर इज अ स्पिरिट. ह्या 200च्या 15% जर काढले तर नक्कीच ते होतात 30 लिटर. इथं 30 लिटर आपल्याला मिळालंय म्हणजे ऑब्विसली 170 लिटर जे आहे ते स्पिरिट असणार आहे पहिल्या पार्टमध्ये. इथपर्यंत आपण आता आलोय. नंतर त्यांनी काय सांगितलं की त्या पहिल्या दोन गॅलॉन मध्ये अजून मी 3 गॅलॉन ऍड केलेले आहेत. आता टोटल 3 गॅलॉनची जी किंमत आहे बघा 3 गॅलॉन या 3 गॅलॉनची जी किंमत आहे माय डिअर स्टुडंट ती मला या ठिकाणी मिळालेली आहे 300 लिटर. ओके फाईन. या 300 मध्ये त्यांनी काय सांगितलं 3 गॅलॉन ऑफ द अनदर मिक्सचर ऑफ द वॉटर अँड स्पिरिट इन विच द वॉटर कंटेन 8%. याच्यामध्ये 8% तर आपल्याला 8% काढायचे आपलं पर्सेंटेज सगळ्यांचं झालंय 300च्या 8% जे आहे ते होतं 24 लिटर. ऑब्विसली 24 लिटर जर आलं म्हणजे 276 लिटर जे आहे ते स्पिरिट आहे. इथपर्यंत आपण पोहोचलेलो आहे. पुढे ते काय म्हणतात मिक्सचर 8% ऑफ द मिक्सचर. ओके अँड हाफ ऑफ द गॅलॉन ऑफ द वॉटर म्हणजे हाफ गॅलॉन प्युअर वॉटर. आता एका गॅलॉनची किंमत जर 50 लिटर आहे सॉरी 100 लिटर आहे तर हाफ गॅलॉनची झाली 50 लिटर म्हणजे 50 लिटर डायरेक्टली वॉटर त्यांनी ऍड केलंय. असं केल्याच्या नंतर प्रश्न काय विचारलाय त्यांनी आपल्याला व्हेन ऍडेड टू द होल मिक्सचर देन फाइंड द वॉटर पर्सेंटेज इन द रिझल्टिंग मिक्सचर इज व्हॉट. आता याच्यामध्ये रिझल्टिंग मिक्सचर मध्ये जे पाण्याचं प्रमाण आहे ते पाण्याचं प्रमाण किती ते आपल्याला बघायचंय. बघा जी टोटल क्वांटिटी आपण या ठिकाणी ऍड करत आलोय ती किती झाली बघा. पहिले 200 नंतर 300 आणि फायनली 50 म्हणजे टोटल क्वांटिटी झालेली माझी 550 लिटर. म्हणजे माझं जे मिश्रण तयार झालंय माझं जे मिक्सचर तयार झालंय ते टोटल 550 लिटरचं झालंय. त्याच्यामध्ये आपल्याला पाण्याचं प्रमाण विचारलंय पहिलं पाणी होतं 30 नंतर होतं 24 आणि नंतर होतं 50 आणि 30 80 80 सॉरी 50 आणि 30 80 जर म्हणलं तर 80 ने किती झाले 104
म्हणजे त्याच्यामध्ये पाण्याचं प्रमाण जे आहे ते दिलंय मला 104 लिटर. सो द क्वेश्चन इज व्हॉट? 104 लिटर इज व्हॉट पर्सेंट ऑफ 550 मल्टिप्लाय बाय 100 करा. झिरो गेला, झिरो गेला. त्याच्यानंतर इथं आपल्या लक्षात येईल की सॉरी 5 दुनी 10 होतात, खाली 5 एक 5 होतात, म्हणजे 208 अपॉन जर 11 आपण केलं तर तुमच्या लक्षात येईल की 11 एक 11, इथे किती उरले? 9 उरले. 11 एक 11 9, म्हणजेच 11 आठ 88. सो इट विल बी 18 पॉइंट समथिंग. सो युअर आन्सर मस्ट बी ऑप्शन नंबर बी. ओके, 11 18 फॅक्टोरियल 10 अपॉन 11 हे उत्तर आपल्याला या ठिकाणी मिळालेलं आहेत. ओके, चलो, इट इज व्हेरी फाईन. ऑप्शन नंबर बी आपलं उत्तर या ठिकाणी मिळालंय. बघा, एव्हरीथिंग इज इन फ्रंट ऑफ यू. रेकॉर्डेड लेक्चर आहे. कशा कशा प्रकारे मी एका गॅलॉनची किंमत जी आहे, एका गॅलॉनची किंमत किती कन्सिडर केली, मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलंय. जिथं काहीच दिलेलं नाही आणि पर्सेंटेज फॉर्मॅटमध्ये जर विचारलं जाते तर तिथं आपल्याला त्या टोटल युनिटची जी व्हॅल्यू आहे, त्या टोटल युनिटची व्हॅल्यू कधी पण 100 मानायची. म्हणून मी इथे एका गॅलॉनची किंमत जी आहे ती आपल्याला 100 लिटर या ठिकाणी मांडली तर खूप सोप्या पद्धतीने पर्सेंटेज पण काढता येतात आणि खूप सोप्या पद्धतीने कॅल्क्युलेशन आपल्याला या ठिकाणी करता येतं. ऑप्शन नंबर बी आपलं उत्तर या ठिकाणी असेल. ओके, सो जाऊयात पुढच्या प्रश्नाकडे आपण. चला. येस, व्हॉट इज द क्वेश्चन? फ्रॉम अ मिक्सचर ऑफ 100 liter of milk and water which contain 70% milk and 30% water, some amount is taken out and replaced with water. The resultant mixture contain equal amount of milk and water. Then find the amount of the mixture taken out and replaced. ओके, नो प्रॉब्लेम, काही अडचण नाही. मेन्स लेवलचा क्वेश्चन आहे. बघा, क्वांटिटी देताना त्यांनी खूप सोप्या पद्धतीने क्वांटिटी दिलेली आहे आपल्याला, की जी टोटल क्वांटिटी आहे माय डिअर स्टुडंट, ती टोटल क्वांटिटी आपल्याला या ठिकाणी दिलेली आहे 100 लिटर. ओके, नो प्रॉब्लेम, 100 लिटर दिली आहे, खूप छान. 100 लिटर, 100 लिटर, ओके फाईन. आता ही जी टोटल 100 लिटरची क्वांटिटी आपल्याला या ठिकाणी दिल्या गेलेली आहे, त्याच्यामध्ये वॉटर जे आहे, मिल्क आणि वॉटरचा जो रेशो आहे तो काय दिलाय बघा. म्हणजे याच्यामध्ये सिम्पली मिल्क इज टू वॉटर जर आपण बघितलं तर मिल्क इज टू वॉटरचा रेशो मला दिलाय 70:30, म्हणजेच याला मी म्हणणार 7:3. आता बघा, माझ्याकडे टोटल इनिशियली 70 लिटर मिल्क आहे. ओके, मिल्क अपॉन वॉटरच्या केसमध्ये मी इथं जर पुट केलं आणि 30 लिटर माझ्याजवळ काय आहे, कंटेंट आहे वॉटरचं. त्याच्यापैकी त्यांनी काही पार्ट बाहेर काढला. आता ऍक्च्युअली किती पार्ट बाहेर काढलाय, फाइंड द अमाऊंट ऑफ मिक्सचर इज टेकन आउट अँड रिप्लेस, आपल्याला तेच विचारलंय की जी क्वांटिटी आपण बाहेर काढणार आहे ती क्वांटिटी किती असेल, ते क्वांटिटी आपल्याला काढायची. आता मी तुम्हाला ऑलरेडी बेसिक सांगताना एक कन्सेप्ट या ठिकाणी सांगितली होती. ती कन्सेप्ट अशी होती की ज्या प्रपोर्शन मध्ये मिल्क आणि वॉटर त्या मिक्सचर मध्ये अवेलेबल आहेत, तर ते बाहेर पडताना सुद्धा त्याच क्वांटिटीमध्ये बाहेर पडतं. आता मला सांगा, इथं ज्या रेशो दिलाय आपल्याला, तो रेशो कितीचा दिलेला आपल्याला? 7 आणि 3 दिलाय. म्हणजे जर मिल्क मधून जर गेला असेल तर मिल्क मधून 7x बाहेर पडणार आणि जे वॉटर आहे वॉटर मधून 3x बाहेर पडणार. असं करून 7+3 म्हणजे टोटल क्वांटिटी जी बाहेर पडली ती किती पडली? ती पडली 10x बाहेर. आणि हेच 10x परत वॉटर म्हणून त्यांनी ऍड केलं सिम्पली, तर आपल्याला जो मिळणारा रेशो आहे माय डिअर स्टुडंट, तो इक्वल मिळालाय, 1:1 मिळालाय. आता 1:1 असल्यामुळे क्रॉस मल्टिप्लिकेशन करण्याची गरज आपल्याला या ठिकाणी नाहीये. बघा, 70 मायनस 7x इक्वल टू -3 मधून जर +7 आपण जर वजा केले तर अल्टिमेटली आपल्याला मिळतात 7x इक्वल टू 30 प्लस 7x. बघा, सो 70, हा जो 30 आहे इकडून मायनस होणार, सो इथे तो मायनस झाला 30 इक्वल टू हा होता 7x, हा -7x इकडून झाला +7x. म्हणजे तुमच्या लक्षात आलं असेल की 70 मधून जर 30 गेलं तर 40 उरतात. 40 इक्वल टू 14x, म्हणजेच x ची व्हॅल्यू मला या ठिकाणी काय मिळाली? 40/14. 40/14. तर यालाच आपण सिम्पली काय म्हणू शकतो की एक्स ची व्हॅल्यू मिळते आपल्याला 2×4 आणि 2×7 14. एक्स ची व्हॅल्यू मिळाली मला 20/7. बट द क्वेश्चन इज व्हॉट? फाइंड द अमाऊंट ऑफ मिक्सचर टेकन आउट. जेवढं टोटल काढलं होतं बाहेर ते किती होतं? ते होतं 10x. म्हणून मला या ठिकाणी व्हॅल्यूची फायनली काढायची आहे 20/7 मल्टिप्लाय बाय 10. सो याचं उत्तर मला मिळतं 200/7 लिटर. एवढी अमाऊंट जी आहे ती मी एक्स्ट्रॅक्ट केली होती, या टोटल मिक्सचर मधून बाहेर काढली होती. जरीही मेन्स लेवलचा क्वेश्चन असेल तरीही खूप सोप्या पद्धतीने आपण या ठिकाणी प्रश्न तुमच्या समोर मांडलाय. फक्त लक्षात घ्या, मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलं की आपण प्री लेवलचे, मेन्स लेवलचे, मॉडरेट लेवलचे, डिफिकल्ट लेवलचे किंवा मोस्ट डिफिकल्ट लेवलचे क्वेश्चन जरी सॉल्व्ह करत असू तरी एक गोष्ट लक्षात ठेवायची की बेसिक्स शिवाय कुठलाही प्रश्न सॉल्व्ह करता येत नाही. कितीही मोठी बिल्डिंग आपल्याला बांधायची असेल तर त्याचा बेस, त्याचा पाया पक्का केल्याशिवाय आपल्याला 10, 15, 20, 25, 30, 40, 50, 100 ताळाची बिल्डिंग या ठिकाणी बांधता येणार नाही. तर समजून घ्या की हा 13th 15th लेवलचा फ्लोर आहे.
जो की कम्प्लिटली बेस्ड ऑन अवर बेसिक्स आहे, म्हणून बेसिक असणं खूप जास्त क्लिअर आहे. रेकॉर्डेड लेक्चर आहे. मी तर काय डेफिनेटली सांगितलंय त्याला रिवाइंड करून परत एकदा बघा, की 7x आणि 3x कसा आलाय आणि तो टोटल 10x कसा आलाय हे तुमच्या लक्षात या ठिकाणी आलं पाहिजे. चला पुढच्या प्रश्नाकडे आपण जातोय. ओके, नेक्स्ट क्वेश्चन इज देअर, अ मिल्कमॅन पेज 6.4 पर लिटर टू मिल्क. म्हणजे 6.4 रुपये प्रति लिटरनं तो मिल्कमॅन दूध विकत घेतो आणि तो त्याच्यामध्ये काही पाणी ऍड करतो. ही ऍडेड वॉटर अँड सेल द मिक्सचर ऍट 8 रुपीज पर लिटर. आता त्याने काय केलंय, काही पाणी त्याच्यामध्ये ऍड केलंय आणि ते पाणी ऍड केल्याच्या नंतर त्याने 8 रुपये प्रति लिटरने जर ते विकलं तर त्याला 37.37% जर प्रॉफिट होत असेल, तर त्यांनी विचारले प्रश्न, देन फाइंड द रेशो ऑफ द वॉटर टू दॅट ऑफ मिल्क रिसिव्ड बाय कस्टमर. म्हणजे कस्टमरला जे पाणी ऍड केलेलं जे दूध ज्यावेळेस मिळणार आहे 8 रुपयाला विकल्याच्या नंतर त्याला जर 37.37% जर प्रॉफिट होणार असेल, तर मला हे सांगायचं आहे की मिल्क आणि वॉटरचा जो प्रपोर्शन एका कस्टमरला मिळतोय त्याचा रेशो काय असेल, असा प्रश्न या ठिकाणी विचारलाय. प्रश्न खूप चांगल्या प्रकारे या ठिकाणी लक्षात आला असेल. बघा इथं सुद्धा वॉटरच्या प्राइस बद्दल कुठेही बोलल्या गेलेलं नाहीये. सो माय डिअर स्टुडंट, वॉटरची किंमत आपल्याला इथं पण काय मानायची आहे, झिरो मानायची आहे. तुम्हाला असं वाटत नाही का की हा प्रश्न आपल्याला ॲलिगेशनने सॉल्व्ह केला जाऊ शकतो? येस, 100% ॲलिगेशनने सॉल्व्ह केला जाऊ शकतो. ॲलिगेशनचे ऑलरेडी 2 व्हिडिओज जे आहेत ते आपल्या चॅनलला ऑलरेडी अपलोड आहेत. खूप क्वालिटी क्वेश्चन्स मी त्याच्यामध्ये कव्हर अप केलेले आहेत. तर ते क्वेश्चन्स तुम्ही रेफर करा, नक्की तिथे येणाऱ्या अडचणी तुम्हाला येणार नाही. चला सुरुवात करूयात आपण मिल्क पासून. मिल्क आणि त्याच्यानंतर त्याने त्याच्यामध्ये ऍड केलेलं वॉटर. आता बघा, मिल्कची जी व्हॅल्यू होती ती होती 6.4, पाण्याची जी व्हॅल्यू होती ती होती 0. आता बघा इथं काय सांगितलं त्यांनी, की जे मिश्रण जे त्याने विकलंय 8 रुपये प्रति लिटरने, तर त्याला 37.37% प्रॉफिट झालाय. आता विथ प्रॉफिट जी प्राइस आहे ती 8 रुपये, बट विदाऊट प्रॉफिट त्याची प्राइस किती आहे ती मात्र आपल्याला या ठिकाणी काढावी लागेल, कारण इथलचा जो व्हॅल्यू असतो तो ऍव्हरेज व्हॅल्यू असतो, तो विथ प्रॉफिट नाही तर विदाऊट प्रॉफिट कॅल्क्युलेट करायचा असतो. बघा 3/37/5 एवढा प्रॉफिट झालाय. आता 37/5चं जे फ्रॅक्शन आहे ते तुम्हाला सगळ्यांना माहितीये, ते आहे 3/8. 3/8, 3/8चा प्रॉफिट झालाय, म्हणजे 8/8 मुद्दल प्लस 3/8चा प्रॉफिट, म्हणजे विथ प्रॉफिट मला जी प्राइस मिळाली ती किती मिळाली, 8 आणि 3 11/8. तो ही 11/8 ऑफ द टोटल व्हॅल्यू इक्वल टू किती दिले त्यांनी मला, 8 रुपये दिलेली 8. तर ऍक्च्युअली विदाऊट प्रॉफिट जी व्हॅल्यू मिळेल ती काय मिळेल मला, 8 इंटू 8/11, तर ती मला मिळाली 64/11. ही मला ऍव्हरेज प्राइस मिळाली 64/11. खूप सोप्या पद्धतीने हा प्रश्न आपल्याला सॉल्व्ह करता येणार आहे. बघा जर तुम्हाला 6.4चं कॅल्क्युलेशन जर करायला अवघड जात असेल, तर याला सिम्पली काय करायचं, 6.4/1 असतो, तर याला दोघांना मल्टिप्लाय बाय करायचं 10ने. 64/10 जर आपण याला केलं तरी चालेल, काही अडचण नाहीये. तर मी इथे इरेज करतो पर्टिक्युलर पार्ट आणि याला मी काय करतोय ते तुम्ही लक्षात घ्या. याला मी करतोय आता 64/10 करतोय. तुम्ही त्याला 32/5 पण करू शकता. चला यांच्यातला डिफरन्स मला या ठिकाणी काढायचा आहे. बघा 64/11 मधून जर 0 गेला तर माय डिअर स्टुडंट 64/11च मिळेल. परंतु मला आता 64/10 मधून मला मायनस करायचं आहे 64/11, तर नक्कीच इथं मला मिळतात 110 आणि वरती इकडे जर याचा गुणाकार जर केला तर हा मिळेल आपल्याला 11 गुणिले 64 आणि 10 गुणिले 64, यांच्यातला डिफरन्स नक्कीच मला मिळेल 64/110. 64 जर कॅन्सल झाले, इट इज 1/11 इज टू 1/110. रेसिप्रोकल करायचं आहे, इट विल बी 110:1. 11 एक 11, 11 आणि 10 होत असे. हा रेशो मिळाला मला मिल्क टू वॉटरचा. परंतु त्यांनी विचारताना काय विचारलंय, फाइंड द रेशो ऑफ वॉटर टू दॅट ऑफ मिल्क. वॉटर टू मिल्क विचारलाय, मग वॉटर टू मिल्क विचारला असल्या कारणाने या रेशोला उलटा करा, कारण हा मिल्क टू वॉटर होता. हा मिळाला आपल्याला 1:10, म्हणजे उत्तर मिळालं आपल्याला ऑप्शन नंबर बी. बघा एलिगेशनच्या बेसने हा प्रश्न सॉल्व्ह करताना मेन्स लेवलचा क्वेश्चन होता. लक्षात घ्या मेन्स लेवलचा क्वेश्चन दिस वॉज. बट ऍक्च्युअली जर एलिगेशनची कन्सेप्ट आपल्याजवळ असेल, एलिगेशनचा ऍक्च्युअल फॉर्मॅट कसा फॉलो करायचा हे जर आपल्या समोर असेल, तर कुठल्याही प्रकारचं इक्वेशन फॉर्म न करता विदाउट फॉर्मिंग एनी काइंड ऑफ स्टुपिड इक्वेशन आपण हा प्रश्न जे आहे खूप सोप्या पद्धतीने साध्या पद्धतीने या ठिकाणी सॉल्व्ह करून 2 मार्क मिळवू शकतो. हा आहे आपला एलिगेशनचा फॉर्म्युला. ओके फाईन, देन वी आर मुव्हिंग टुवर्ड्स. चला नेक्स्ट क्वेश्चन आलोय आपण आता. येस. 4 gallon आर ड्रान फ्रॉम अ कास्क फुल ऑफ वाईन. ओके, एक पूर्ण ट्रक असं म्हणायचंय आपल्याला, किंवा आपण त्याला काय म्हणतो टँकर म्हणूयात. एक टोटल टँकर आहे ज्याच्यामध्ये
वाईन जे आहे कम्प्लिटली फुल केलेली आहे. त्याच्यातून 4 गॅलॉन जे आहेत ते बाहेर काढल्यात. ओके, काढल्यात. आणि इट इज फिल्ड विथ वॉटर. तेवढ्या 4 गॅलॉन जी आहे प्युअर जी वाईन होती ती बाहेर काढून त्यांनी त्याच्या जागी काय केलंय, पाणी रिप्लेस केलंय. ओके. आणि पुढच्या केसमध्ये त्यांनी काय सांगितले, 4 गॅलॉन ऑफ द मिक्सचर. आता कारण ते आता त्याला आपण वाईन नाही म्हणू शकत, कारण त्याच्यामध्ये ऑलरेडी 4 गॅलॉन जे पाणी आपण ऍड केलंय, त्याला ऍड केल्याच्या नंतर अजून त्याच्यातून 4 गॅलॉन जेव्हा आपण बाहेर काढतो आणि त्याच्यामध्ये परत एकदा पाणी भरतो, रिफिल्ड विथ वॉटर, then the ratio of the quantity of wine now left in the cask to that of the mixture is 36/49. म्हणजे आता वाईन जो आहे, वाईन आता 36 उरलंय. लक्षात घ्या, अल्टिमेटली वाईनचा जो रेशो दिलाय आपल्याला, वाईनचा रेशो तो दिलाय 36, आणि जो टोटल जो रेशो दिलाय, टोटलचा जो रेशो दिलाय तो दिलाय 49. म्हणजे आपल्या लक्षात येईल की वाईन 36 आहे आणि टोटल 39 आहे. म्हणजे जर 49 मधून जर 36 गेले तर जे खाली उरतात, किती उरतात खाली सांगा? 9तून 6 गेले 3 उरतात आणि 4तून 1 गेला तर 13 उरतो. म्हणजे 13 हा रेशो कशाचा मिळालाय? वॉटरचा. बट दे आर नॉट अल्टिमेटली आस्किंग अबाउट एनी एनी काइंड ऑफ वे रिलेटेड टू दी वॉटर. त्यांनी आपल्याला वाईन बद्दल विचारलंय, सो आपण वाईनला टार्गेट ठेवायचं आहे. आता बघा, 4 गॅलॉन त्यांनी बाहेर काढलं, त्यांना ते 36 गॅलॉन कधी मिळाले हे आपल्याला बघायचंय. आता इथे बघा, व्हेरी इझिली मी या ठिकाणी ती गोष्ट जी आहे ती पुट करतो, की मला 36 गॅलॉन मिळाले. 36 एक्स मानूयात आपण, कारण टोटल क्वांटिटी आपल्याला माहित नाहीये. आपण तिला 36 एक्स मानूयात. मला 36 एक्स मिळतात. केव्हा मिळाले मला ते? जेव्हा मी 49 एक्स मधून, कारण टोटल क्वांटिटी जी आहे आपली अल्टिमेटली किती राहिली आहे? 49च आहे. का? सर, जेवढे 4 गॅलॉन त्यांनी काढल्या, परत 4 गॅलॉन ऍड केल्या. नेक्स्ट केसमध्ये परत 4 गॅलॉन काढल्या, परत 4 गॅलॉन ऍड केल्या. म्हणजे जी टोटल क्वांटिटी आहे, जी पहिले होती ती ऍज इट इज आहे. तर त्या 49 एक्स मधून आपल्याला काय करायचंय? इथं मायनस करायचंय. सर, 49 एक्स मधून आपल्याला काय मायनस करायचंय? तर त्या एकामधून, म्हणजे टोटल क्वांटिटी मधून 4 गॅलॉन निघताय. कोणातून निघताय? त्या 49 एक्स मधून. आणि हे किती वेळेस झालंय? हे 2 टाइम झालेलं आहे. इट इज सिम्पली लाईक अ कंपाऊंड इंटरेस्ट. कारण दोनदा झालं. इंटरेस्टवर इंटरेस्ट आपण जसं म्हणतो तसं ऍड केलेल्या मिक्सर मधून अजून मिक्सर जेव्हा बाहेर पडतं, सो इट इज सिम्पली ट्रीटेड. आपण या पद्धतीने जर पुट केलं तर 36 एक्स केव्हा मिळाले? जेव्हा 49 एक्स मधून, म्हणजे त्या टोटल मधून जेव्हा 4 गॅलॉन वजा झाले. कधी? कशातून? त्या 49 एक्स मधून. किती वेळेस झालेत? 2 टाइम झालेले आहेत. त्याच्यामुळे आपल्याला अल्टिमेटली रिझल्ट काय मिळाला? 36 मिळाला. तर इथं मी याला पुट करतो बघा, 36 एक्स अपॉन 49 एक्स इक्वल टू 1 मायनस 4 अपॉन 49x रेस टू स्क्वेअर, असं आपण या ठिकाणी म्हणू शकतो. एक्स एक्स बिंग गोइंग टू बी द कॅन्सल. चला, आता इथं काय उरलं आपल्याकडे? इथं उरला 36 अपॉन 49 आणि इथं उरलाय 1 मायनस 4 अपॉन 49x रेस टू स्क्वेअर. दोन्ही बाजूचा जर मी रूट जर काढला तर इथं मला मिळतो 6/7 इक्वल टू 1 मायनस 4 अपॉन 49x, एवढंच मिळतंय. त्याला आपण इथं पुट करूयात की बघा, 49 एक्स, म्हणजे इथं मिळतात आपल्याला 49 एक्स मायनस 4 अपॉन, इथं मिळतात मला 49 एक्स इक्वल टू 6/7. क्वेश्चन मेन्स लेवलचा आहे, 2 मार्काचा क्वेश्चन आहे, त्याच्यामुळे थोडंसं काळजी आपल्याला या ठिकाणी घ्यायची आहे. हा 7 इकडून मल्टिप्लाय करेल, 7 मल्टिप्लाय बाय 49 एक्स मायनस 4 इक्वल टू, या ठिकाणी आपल्याला मिळेल, याला मी ब्रॅकेटमध्ये घेतो ऑब्विसली, आणि इकडे आपल्याला मिळेल 6 मल्टिप्लाय बाय 49 एक्स. आता 49 जर याचे आपण मल्टिप्लिकेशन जर केलं आपल्याला, तर नक्कीच 7×5 = 35 होतात. म्हणजे 350 झाले असते जर 350, पण त्याच्यातून आपल्याला 7 वजा करायचे, म्हणजे हे मिळतात आपल्याला 343 एक्स मायनस 7×4 = 28 इक्वल टू, इथं मिळतात आपल्याला 6×9 = 54 झाले असते. 6×9 = 54 म्हणजे 540. 6×9 = 54, सॉरी 6×5 = 30. मग त्याच्यातून 6 जर वजा केले तर 294. गुणाकार करण्याचा फंडा खूप सोपा असतो बघा. 343 एक्स मधून जेव्हा 294 एक्स जातात आणि पुढे 28 उरतात, यांचा डिफरन्स जर काढला तर नक्कीच 49 एक्स इक्वल टू 28 मिळतो. तर एक्सची व्हॅल्यू या ठिकाणी मिळते मला 28 अपॉन 49, म्हणजे 7×4 = 28 आणि 7×7 = 49. सो माय डिअर स्टुडंट, मला एक्सची व्हॅल्यू जी आहे ती मिळाली 4/7. प्रश्न काय विचारलाय मला? टोटल क्वांटिटी विचारली. टोटल क्वांटिटी आपण किती मानलेली आहे? 49 एक्स मानलेली आहे. 49 एक्स म्हणजेच 49 मल्टिप्लाय बाय एक्स ची व्हॅल्यू मला काय मिळाली? 4/7. 7×7 = 49 आणि 7×4 = 28. तो टोटल क्वांटिटी आपल्याला जी मिळाली ती मिळाली या ठिकाणी 28 गॅलॉन्स. म्हणजे जो कंटेनर होता किंवा जो टँकर होता किंवा जी एक कास्क होता, तो कितीचा होता? तो 28 गॅलनचा होता. असा हा प्रश्न आपल्याला या ठिकाणी दिलेला आहे.
बघा, याच्यात जर तुम्हाला जर अजून एक थोडंसं वेगळ्या पद्धतीने जर जायचं असेल, तर तुम्ही नक्की त्याला ऑप्शन थ्रू सुद्धा या ठिकाणी जाऊ शकता, जे मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलेलं आहे. ऑप्शन थ्रू जात असताना फक्त काळजी आपल्याला अशी घ्यायची या ठिकाणी, की आपली टोटल क्वांटिटी जी आहे ती 49 आहे, तर आपलं येणारं उत्तर पण हे 7च्या पटीत असलं पाहिजे. म्हणून 30 हा 7च्या पटीत नाही, 25 हा 7च्या पटीत नाहीये. म्हणजे 35 आणि 28ला टार्गेट करून आपण या प्रश्नाचं उत्तर या ठिकाणी काढू शकतो. एवढं मात्र नक्की. ऑप्शन थ्रू कसं काढायचं ते मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलंय. तुम्हाला या प्रश्नाला जर ऑप्शन थ्रू सॉल्व्ह करायचं असेल, तर तुम्ही नक्कीच या प्रश्नाला ऑप्शन थ्रू सॉल्व्ह करू शकता. अदरवाईज जर तुम्हाला पाहिजे असेल, की सर ऑप्शन थ्रू कसं सॉल्व्ह करता येतात, तर ते ऑप्शन थ्रू कसं सॉल्व्ह केलं जाईल, ते पण मी तुम्हाला या ठिकाणी सांगतो. आपण लगेच बघूयात, की ऑप्शन थ्रू हा प्रश्न सोप्या पद्धतीने कसा सॉल्व्ह केला जाईल. चला ऑप्शन थ्रू बघूयात आपण. ऑप्शन थ्रू हा प्रश्न कसा सॉल्व्ह करता येईल. त्यांनी काय सांगितलं, तर मी जसं तुम्हाला ऑलरेडी सांगितलं होतं, की ऑप्शन घेत असताना आपल्याला 49 म्हणजे 7च्या पटीतले ऑप्शन जर पाहिजे असेल, तर पहिले 30 आणि 25 जो आहे तो कॅन्सल करायचा आपल्याला. आता 35 आणि 28 पैकी कुठला तरी एक आपण जो आहे तो चेक या ठिकाणी करूयात. आता आपलं उत्तर 28 आलंय, तर आपण 28 ला टार्गेट करून या ठिकाणी कन्सिडर करूयात, की माझी जी ऍक्च्युअल टोटल क्वांटिटी होती बघा, टोटल क्वांटिटी ती मला या ठिकाणी म्हणायची, की जर ती 28 गॅलॉन जर मी कन्सिडर केली, 28 गॅलॉन, पहिल्या केसमध्ये त्यांनी 4 गॅलॉन काढले. म्हणजे आता वाईन जे आहे, वाईन ती आता 28 मधून जेव्हा 4 जातात, तेव्हा वाईन राहिली 24 आणि तिच्या अपॉन मध्ये जे वॉटर त्यांनी रिप्लेस केलंय, ते वॉटर आपल्याला या ठिकाणी मिळालंय 4. बघा सिंपल आहे. आता ही फर्स्ट टाइम झाल्याच्या नंतर ही कंडिशन मिळाली. त्यांनी अजून 4 लिटर काढले. मग आता 4 लिटर जे अजून काढले बघा, 4 लिटर ते कितीच्या रेशोमध्ये काढले आता? 4 सक 24 आणि 4 एक 4. 4 सक 24 आणि 4 एक 4. म्हणजे हा जो 4 गॅलॉन जे त्यांनी काढलंय त्याचे 7 च्या प्रपोर्शन मध्ये ते निघले. त्याच्यातले 6 युनिट हे वाईनचे निघालेत आणि 1 युनिट जो आहे तो कशाचा निघालाय? वॉटरचा निघालाय. 6+1 म्हणजे एका युनिट मधून किती टोटल बाहेर पडतंय? 4/7. मग याच्यातून मी मायनस काय करणार? 4/7 कोणाच्या? या 6 युनिटच्या. आणि याच्यातून मायनस काय होणार? तर याच्यातून मायनस होणार 4/7 कोणाच्या? तर ह्या एका युनिटच्या. मग त्याला आपण 4/7च म्हणूयात. म्हणून सिम्पली या ठिकाणी मला काय मिळालं बघा, 24 मायनस 7 चोक 24. चला 24/7 आणि इथं खाली काय मिळतं? तर 7 चोक 28. ओके, याच्यातून 4 मधून आपल्याला काय मिळालं? 4 मधून मायनस मिळतं आपल्याला 4/7 आणि नंतर त्याच्यामध्ये प्लस जे 4 आहे ते वॉटर म्हणून ऍड होतंय. तर हा जो मिळणारा रेशो आहे तो सिम्पली आपल्याला काय मिळायला पाहिजे? हा 36 जर मिळत असेल तर हा 13 मिळाला पाहिजे. का? कारण 36 जर वाईन आहे, तर त्यांनी सांगितलं टोटल 49 असेल. 49 मधून जर 36 गेले तर पाण्याचं प्रमाण 13 आहे. ऑप्शन थ्रू सॉल्व्ह करतोय ना आपण त्या पद्धतीने. बघा, आता इथं जर बघितलं आपण तर 24 7 68 असे होतात. 168 मधून जर 24 गेले तर नक्कीच इथं किती उरतात? इथं उरतात 144/7. 144/7 उरले. इथं जर बघितलं आपण तर 7 चोक 28 मधून जर 4 गेले तर किती उरतात? इथं उरतात 24/7. त्याच्यामध्ये प्लस आपल्याला 4 लिटर करायचंय, तर नक्कीच 7 चोक 28 म्हणजे इथं आपल्याला करायचंय 24 + 28/7 जर म्हणलं, तर हे मिळतात आपल्याला 52/7. हा इथे मिळाला आपल्याला 52/7. 52/7. 7 कॅन्सल झाले. वरती उरले 144 आणि खाली उरले 52. कितीने भाग जातो याला बघा. त्याला जातो 4 एक 4, 4 त्रिक 12, 4 त्रिक 12, 4 सक 24. बघा 36/13 आपल्याला मिळाला. जो आपल्याला हवा होता 36/13. याला म्हटलं जातं माय डिअर स्टुडंट ऑप्शन थ्रू. बघा, कुठल्याही प्रकारची अडचण या ठिकाणी आपल्याला आलेली नाहीये असं मला वाटतं. बघा, ऑप्शन थ्रू जे प्रश्न सॉल्व्ह आपण जेव्हा करतो, मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलंय, की आपलं जे लॉजिक आहे ना, ते लॉजिक जे आहे ते लॉजिक खूप जास्त स्ट्रॉंग असलं पाहिजे. लॉजिक जर तुम्हाला इथं लावता नाही आलं, पहिली गोष्ट लॉजिक लावून मी 2 कॅन्सल केले. त्याच्यानंतर या दोघांपैकी मला कोणाला तरी एक करायचं होतं, तर आपण 28 आपलं उत्तर ऑलरेडी आलं होतं म्हणून मी 28ला चेक केलं आणि कशा कशा प्रकारे आपण पुट करत गेलोय ते बघा. इथं खूप सोप्या पद्धतीने वजा झाले ते, की 24 मधून 28 मधून 4 गेले, म्हणून हे राहिले 24 आणि ते 4 पाणी म्हणून ऍड झाले, म्हणून इथं पटकन 24 आणि 4 आपल्याला मिळाला. पण सेकंड केसमध्ये काय झालंय, तर आता 4 गॅलॉनच परत जात आहे, पण हा 4 गॅलॉन जो आहे तो यांच्या रेशोला परफेक्टली भाग जात नव्हता, म्हणून तो 4/7 झाला. मग 4/7 पहिल्या युनिट मधून किती गेले? 6. 4/7 मल्टिप्लाय बाय 6. दुसऱ्यामधून एकच युनिट गेला म्हणजे फक्त 4/7 गेलाय. त्याला साइन चोक 24/7 आणि इथं 4/7 जेव्हा आपण वजा करतो, 24 7 68 असे होतात. 168 मधून जेव्हा 24 गेले, तेव्हा इथं सिम्पली 144/7 उरले होते. 7 चोक 28 मधून जर 4 गेले तर 24 उरतात. 24/7 उरले होते. पण त्यांनी काय सांगितले, जे 4 गॅलॉन बाहेर गेले ते वॉटर म्हणून ऍड करायचे, म्हणून मी वॉटरमध्ये ते परत एकदा 4 लिटर ऍड केले. हे झाले 7 चोक 28 होतात. डायरेक्ट नाही देता येणार कारण आपला 7 आहे. तर 7 चोक 28 होतात. 28 आणि 24 ची ऍडिशन जी केली ती ते 52.
म्हणजे इथं मला काय मिळाले, वरती जर 144/7 मिळाले तर खाली मला मिळाले होते 52/7. अल्टिमेटली मी हे 7 आणि हे 7 कॅन्सल केले आणि इथं जे माझ्याजवळ उरले होते 144/52, त्याला मी भाग दिला तर मला उत्तर मिळालं 36/13. म्हणजे मी जो ऑप्शन सिलेक्ट केलाय ऑप्शन थ्रू जाण्यासाठीचा तो माझा करेक्ट आहे. म्हणून ऑप्शन नंबर डी आपलं उत्तर या ठिकाणी असेल. असं ऑप्शन थ्रू तुम्ही सॉल्व्ह करू शकता. बघा 2-2 मार्कचे प्रश्न आहेत, पण ऑप्शन थ्रू जर तुम्ही जात असाल तर खूप सोप्या पद्धतीने हा प्रश्न आपल्याला या ठिकाणी सॉल्व्ह करता येतो. चलो, लास्ट बट नॉट द लिस्ट क्वेश्चन इज देअर. शेवटचा क्वेश्चन आपण बघतो आजच्या पार्ट मधला. मिक्सचर इरिगेशन मेन्स लेवल सेकंड टाईप मधला, की अ मिल्कमॅन हॅव अ टोटल 24 लिटर. चला, टोटल 240 लिटर एक मिल्कमॅन जवळ मिक्सचर आहे. त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं विच कंटेन मिल्क एंड वॉटर इन द रेशियो ऑफ 5:3. चलो ओके बॉस, यहाँ पे हमें मिला टोटल क्वांटिटी कितना मिला, 240 लीटर, जिसका रेशियो जो दिया है मिल्क टू वाटर का वो हमें ऑलरेडी मिल चुका है. मिल्क टू वाटर कितना है भाई, तो 5x मिल्क आहे आणि 3x वॉटर आहे. असं दोघं मिळून 240 जर असतील तर इथं 5 3 8x इक्वल टू जर 240 असेल तर एक्स ची व्हॅल्यू मला मिळते 8 3 24. अशा प्रकारे एक्स ची व्हॅल्यू मिळाली तर मला मिल्कचं प्रमाण जे आहे ते मला इथं या ठिकाणी मिळतंय 5x, म्हणजे 5 त्रिक 15, 150 लिटर. आणि वॉटरचं प्रमाण मला या ठिकाणी मिळतंय 3x, म्हणजे 3 त्रिक 90 लिटर. इथपर्यंत मी आता आलोय. आता त्यांनी काय केलंय, मिल्कमॅन सोल्ड 24 लिटर. आता 24 लिटर मिक्सर गेलंय. पण आता एक गोष्ट लक्षात ठेवा की मिक्सर ज्या प्रोपोर्शन मध्ये अवेलेबल आहे त्याच प्रोपोर्शन मध्ये जाईल. म्हणजे या 5x आणि 3x मधून जर समजा 64 लिटर जर जाणार असेल तर 8x मधून जाणार 64, म्हणजे एका एक्स मधून जाणार 8. म्हणजे पहिल्यामधून किती जाणार आहे, पहिल्याच्यातून 5x म्हणजे 8×5 = 40, याच्यातून गेले बघा 40. आणि याच्यातून किती गेले, 8 त्रिक 24 गेले, याच्यातून 24 गेले. मात्र त्यांनी 14 लिटर पाणी परत ऍड केलंय म्हणून मी याला +14 म्हटलंय. असं केल्याच्या नंतर रिमेनिंग मिक्सचर सोल्ड. ओके, आता इथपर्यंत आपण आलो. इथपर्यंत एकदा कॅल्क्युलेशन करून घेऊ. 150 मधून जर 40 गेले तर 110 उरतात. आणि -24 आणि +14चा डिफरन्स जर काढला तर -10 होतो याचा डिफरन्स. 80तून जर 10 गेले तर 80 उरतात. माझ्याजवळ आता सध्याची क्वांटिटी जी आहे ती 110/80 आहे. आता मला याच्यातून 76 लिटर पुन्हा काय करायचंय, 76 लिटर वजा करायचं. आता 76 लिटर परत आता आता सध्या जी अवेलेबिलिटी आहे, काय अवेलेबिलिटी रेशो जर काढला याचा आता 11:8 मिळतो. 11:8च्या प्रोपोर्शन मध्ये मला टोटल 76 लिटर काढायचे. 11 आणि 8 किती होतात, 19. म्हणजे एका युनिट मधून किती जाणार, 19 चोक 76. म्हणजे 11 युनिटची व्हॅल्यू. तर एका युनिटला 4 जातात, 11 युनिटला किती जाणार, तर 11 युनिटला जाणार 11 4 44. म्हणून इथं मी काय करणार, याच्यातून 44 वजा करणार. कारण 110 मधून जर 44 वजा होत असेल तर नक्कीच 80 मधून 8 चोक 32 वजा होणार. बघा 8 चोक 32. असं केल्याच्या नंतर फाइंड द मिल्क पर्सेंटेज इन द फायनल मिक्सचर म्हणलंय त्यांनी. तर 110 मधून जेव्हा 44 जातात तेव्हा 66 एवढं मिल्क या ठिकाणी उरलं. आणि 80 मधून जेव्हा 32 जातात तेव्हा नक्कीच 48 इथं उरलं. आपल्याला त्यांनी विचारलंय की मिल्कचं प्रमाण किती आहे टोटल मिक्सचर मध्ये. मिल्क आहे 66 आणि टोटल प्रमाण आहे 8 आणि 6 14, 6 आणि 4 10 आणि 1 11. याला आपण मल्टिप्लाय बाय या ठिकाणी जर 100 केलं तर खूप सोप्या पद्धतीने या ठिकाणी उत्तर मला मिळेल. एक अप्रॉक्सिमेटली जर उत्तर काढलं तर 11 कितीने भाग देतो याला, चला 66 वरती मिळाले, खाली मिळाले. तर इथं 2 झिरो आपण देऊन घेऊयात वरती. अशा प्रकारे त्याला काही अडचण नाही. 6 एक 6 6 एक 6 आणि राहिलेला भाग बघा. 6 एक 6 6 एक 6 वरती 11 उरले. त्याच्यानंतर 6 एक 6 आणि 6 9 54. 19ने जर भाग दिला आपण याला तर बघा 19 19 5 95 होता. चला 95 म्हणजे किती उरले खाली, 19 5 95 म्हणजे 15. 15 म्हणजे 150. त्याच्यानंतर 19 7 ते 3 6 होतात म्हणजे 57 पॉईंट समथिंग. आता ऑप्शन आपल्याजवळ असे दिलेले का आपल्याला जास्त पुढे जाण्याची गरज नाहीये. 57 पॉईंट समथिंग म्हणजे ऑप्शन नंबर सी माझं या ठिकाणी उत्तर असलं पाहिजे. बघा अशा प्रकारचा क्वेश्चन आहे. हा क्वेश्चन थोडासा ट्रेडिशनल फॉर्मॅटचा होता. याला काही खूप काही जास्त शॉर्टकटची गरज या ठिकाणी नव्हती. पण खूप सोप्या पद्धतीने हा प्रश्न आपण या ठिकाणी सॉल्व्ह करू शकतो. आजचा जो पोर्शन होता आपला, तो आजचा पोर्शन होता मिक्सचर एलिगेशन मेन्स लेवल पार्ट 2. बघा मिक्सचर एलिगेशनचे फर्स्ट पार्ट आणि सेकंड पार्ट मध्ये आपण जास्तीत जास्त क्वालिटी क्वेश्चन्स या ठिकाणी डिस्कस करण्याचा या ठिकाणी प्रयत्न केलाय. होप्सो की माझ्या विद्यार्थ्यांना याच्यामध्ये खूप चांगलं चांगलं एक मदत या ठिकाणी होईल. चांगल्या चांगल्या कन्सेप्ट तुमच्या या ठिकाणी क्लिअर होईल अशी अपेक्षा मी या ठिकाणी बाळगतो. दोन्ही सेशन्स काळजीपूर्वक बघा. ज्या लोकांनी फक्त हा सेशन बघितलाय, मागचा मिस केला असेल तर कृपया करून तो मागचा सेशन पण तुम्ही या ठिकाणी बघायचा आहे. तो मागचा सेशन पण काळजीपूर्वक फॉलो करायचा आहे. त्याच्याशी रिलेटेड किंवा त्या टाईपचे जे क्वेश्चन्स आहेत ते क्वेश्चन्स तुम्ही सॉल्व्ह करायचे आहेत. आणि
व्हिडिओ खूप मेहनत करून मी या ठिकाणी बनवतो तुमच्यासाठी. तर त्या व्हिडिओला तुम्ही एक ऑनर द्या. त्या व्हिडिओला तुम्ही एक रिस्पेक्ट देऊन काळजीपूर्वक बघून जास्तीत जास्त त्याला या ठिकाणी सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करा. व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल तर त्याला लाईक तुम्हाला करायचं आहे. त्याच्यानंतर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. बेल आयकॉनला क्लिक करा. म्हणजे पुढचे जे अपकमिंग नोटिफिकेशन्स आहेत ते अपकमिंग नोटिफिकेशन्स तुम्हाला या ठिकाणी मिळतील. चला तर पुढच्या व्हिडिओमध्ये परत तुम्हाला भेटेल मी याच आपल्या प्लॅटफॉर्मवर साकार एज्युकेशनवर एक नवीन कन्सेप्ट, एक नवीन टॉपिक, एक नवीन जादू घेऊन. तोपर्यंत थँक यू. धन्यवाद.